मराठवाड्याबद्दल जाताना परत शेवटचा प्रश्न विचारेल. मराठवाड्याबद्दलच नाही, तुम्ही नेहमी म्हणतात की आणि आम्ही तुम्हाला फक्त मराठवाड्याचा नेता म्हणून बघत नाही, तुम्ही राज्याचं नेतृत्व यापूर्वी केलेलं आहे. तर मोठ्या फक्त पदावरती असणंच नाही तर ते जनमानसातून ठरत असतात. आगामी काळामध्ये तुमचं काय विजन आहे, म्हणजे की या विकासामध्ये महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये मराठवाड्याचा काय रोल असेल किंवा तुमच्यासाठी तुमच्या लेखी काय विजन आहे मराठवाड्याचं? मला असं वाटतं मराठवाड्याचं विजन असं डिझाईन करत आहोत किंवा केलं जावं ज्याच्यामध्ये आम्ही शॉर्ट टर्म गोल असावे, जे लो हँगिंग फ्रूट्स आहे, आम्ही लगेच हे मराठवाड्याला दिलासा देऊ शकतो. मिड टर्म असावे आणि लाँग टर्म. मी माझ्या सगळ्या गोष्टींना सध्या शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्ममध्ये सेग्रिगेट केलेलं आहे. तर जो मिड टर्म गोल आहे तो आमचा सिंचनाचा विषय कायमस्वरूपी मिटला जावा हा आहे. आणि मिड टर्म म्हणजे येणाऱ्या दशकातले विषय, त्याच्या पुढचे विषय, आणि हे मला वाटतं होताना दिसत आहेत. मराठवाड्यामध्ये रोडचं जाळं छान झालं आहे, नॅशनल हायवेज झालेले आहेत, महामार्ग आलेले आहेत, रेल्वेचे जे कधी न होणारे प्रकल्प पूर्ण होत आलेले आहेत. म्हणजे अगदी शक्तिपीठ असेल, आता इवन वारीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित डिझाईन झालेल्या आहेत, त्याबद्दल मी समाधानी आहे. फक्त इरिगेशन हा विषय आहे, तो मला वाटतं आमचं मिड टर्म गोल असावा की एक दशकामध्ये हा विषय कायमस्वरूपी आम्ही मार्गी लावला पाहिजे. हे माझं विजन आहे. माझ्या मराठवाड्याला त्यांना पाणी निसर्गाने नाही दिलं तरी सरकारने दिलं पाहिजे असं वाटतं. आणि या सगळ्यामध्ये पंकजा मुंडे स्वतःला कुठे बघतात आगामी काळामध्ये? मराठवाड्यातच बघते, कुठे बघते.